आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी हॉटेल, ढाब्यामध्ये जेवण करणे ही दिवसाची एक संथता तोडण्यासाठी एक आरामदायी क्रियाकलाप आहे. पण हा फुरसतीचा उपक्रम दुःस्वप्न ठरला तर काय होईल? होय, तुम्ही हे बरोबर ऐकले. द्रोणागिरी नोडमधील पागोडा गावाजवळील केजीएन ढाब्यामध्ये ग्राहकांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. द्रोणागिरी नोडमधील पागोडा गावाजवळ केजीएन ढाबा आहे. सदर ढाबा हा एका नाल्यावर बांधला गेला आहे. त्यामुळे त्या नाल्यातील उंदीर या ढाब्यामध्ये व येथील जेवणात वारंवार फिरत असतात. हा ढाबा प्रसिद्ध असल्याने उरणमधील नागरिक येथील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. परंतु ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातं ती जागा स्वच्छ आहे का, तसेच त्या ठिकाणी उंदीर, माशांचा वावर नाही ना, या सर्व गोष्टींची शहानिशा करणे आता महत्त्वाचे झाले आहे. कारण केजीएन ढाब्यामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळेस अनेक नागरिक येत असतात. अशाच एका स्थानिकाने येथील ढाब्याची पाहणी केली असता धक्कादायक घटना समोर आली आहे. या ढाब्यामधील किचनमध्ये मोठमोठे उंदीर, माशा वावर करताना दिसत आहेत. या किचनमधील अस्वच्छता पाहून आस्वाद घेणाऱ्या खाद्यप्रेमींच्या अंगावर काटा येईल असेच हे चित्र होते. किचनमध्ये जेवण बनवताना रोटी बनवण्याच्या पिठामध्ये मोठमोठ्या उंदरांचा वावर पाहायला मिळाला. या भागातील तरुण मुले या धाब्यावर जेवणासाठी गर्दी करत असतात. मात्र हा धाबा अनधिकृत असल्याचे येथील नागरिकांकडून समजते. उरणमधील केजीएन धाबा हा रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत कोणाच्या परवानगीने चालू असतो. तसेच धाबा मालकाकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना आहे का, यांसारखे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. उरण तालुक्यातील या धाब्यांवर आता कारवाई होणार का, याकडे संपूर्ण उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर उरण तालुक्यात अजून असे किती बेकायदेशीर धाबे आहेत याचा शोध घेऊन आरोग्य खाते व फूड ड्रग्जचे खाते कारवाई करणार का, यांसारखे अनेक प्रश्न आता उरणकर विचारत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.